गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट, कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट, कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट। बेकायदेशीरपणे ऑनलाईन औषध विक्री तसेच कॉर्पोरेटद्वारे होणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात हा संप पुकारण्यात आलाय। ऑनलाईन औषध विक्रीबाबत ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट मध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाहीये। केंद्र सरकारकडून इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीबाबत तब्बल 6 ते 7 वर्षापूर्वी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं होतं, मात्र अद्याप याचं कायद्यात रूपांतर करण्यात आलेलं नाहीये। अद्यापही देशात औषधांची बेकायदेशीरपणे ऑनलाईन विक्री सुरू असल्यानं राज्यातील सर्व औषध दुकानं आज 20 मे रोजी बंद ठेवून आंदोलन करण्यात येत आहे। पंढरपूर शहर तालुक्यातील जवळपास 500 औषध दुकानदारांनी केमिस्ट आणि असोसिएशन यांच्या माध्यमातून कडकडीत बंद पाळत जोरदार निदर्शने करण्यात आली, तर पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन देत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलंय। चालू अखिल भारतीय औषध विक्रेता बंद आज 20 मे रोजी संपूर्ण भारतभर, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर, त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील साधारण 500 दुकाने आज ऑनलाईन फार्मसी कॉर्पोरेटद्वारे दिला जाणारा अव्यावसायिक डिस्काउंट आणि बनावट औषधेपासून देश वाचवा या प्रमुख 3 मागण्यासाठी केमिस्ट हृदय सम्राट श्री जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर आपली संघटना ही संपूर्ण भारतभर एका छताखाली, एका नेतृत्वाखाली चालते। त्यामुळे आपले जे केमिस्ट आम्ही व्यवसाय करतो ते FDA चे लायसन घेऊन एका जागी, एका ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊन व्यवसाय करतो, पण या ऑनलाईनच्या कंपन्या कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात बसून तिथून संपूर्ण भारतभर ई पोर्टलवर किंवा ऑनलाईन साईट चालू करतात, त्याच्यावर लोकांना मनमोहक असा 40%, 50% डिस्काउंट देऊन विनाकारण कॉर्पोरेट स्पर्धा न करता बनावट औषधं किंवा स्पुरियस औषधं, नशेची औषधं, गर्भपाताची औषधं ऑनलाईन फार्मसीद्वारे जे काय आपल्या समाजात जे काही लोक आहेत, ज्यांना बाबा लहान असतील किंवा युवक असतील किंवा तरुणी असतील, हे कुठंतरी ऑनलाईन फार्मसीमुळं एक व्यसनाधीन किंवा व्यसनाच्या आहारी आपला समाज जात आहे। त्याच्यामुळं आम्ही आमच्या स्वार्थासाठी नसून ऑनलाईन फार्मसी आम्ही कॅन्सल करा म्हणतोय। त्याच पद्धतीनं ऑफलाईन मध्ये ज्या पद्धतीनं आमचे केमिस्ट बांधव 12.5 लाख संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 45,000 आणि त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये 5,000 केमिस्ट आणि पंढरपूर तालुक्यामध्ये 600 केमिस्ट चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करतात, एकाच ठिकाणी असतात। त्यामुळे आमचा विरोध हा ऑनलाईन फार्मसी, बेकायदेशीर बनावट औषधं आणि अव्यावसायिक स्पर्धा यासाठी आहे। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की ऑनलाईन फार्मसी बंद झालीच पाहिजे। नमस्कार, मी माधुरी राहुल जाधव, शिवशंकर मेडिकल, पंढरपूर। सध्या जी आपण परिस्थिती बघतोय ऑनलाईन, तर विदाऊट डॉक्टरांचा सल्ला न घेता तुम्ही जे काही ऑनलाईन औषधे मागवता त्याच्यामुळे बऱ्याच नागरिकांना असुरक्षितता लाभते आणि हा धोका तयार होतो। त्याच्यामध्ये तुम्ही बनावट औषधं आणि जे काही स्पुरियस ड्रग आहेत ते तुम्ही ऑनलाईन मागवता, त्याची तुम्हाला तारीख माहित नसते, ते कुठे बनवलं, अशा डुप्लिकेट कंपन्या डुप्लिकेट प्रिस्क्रिप्शन AI द्वारे जनरेट करून तुम्ही डाउनलोड करून ते
कंपन्याद्वारे सेल केलं जातं, तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये धोका निर्माण होत आहे. एकीकडे आम्ही महिला आमचा संसार सांभाळत आम्ही जनतेला आरोग्याची सेवा देत आहोत, त्यामध्ये आम्ही वृद्ध लोकांना औषधं कशी घ्यायची, तसेच गर्भवती मातांनाही आम्ही माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही कोणत्या औषधाची कशी रिॲक्शन होते हे आम्ही व्यवस्थित पटवून देतो. आणि दुसरीकडे जे काही ऑनलाईन मध्ये गर्भपाताची औषधे मिळतात, नशेची औषधे मिळतात, त्याच्यामुळे ही तरुण पिढी खराब होत चाललेली आहे. म्हणून नागरिकांना एकच आश्वासन आहे आणि आमच्या सरकारला एकच मागणी आहे की तुम्ही त्वरित ऑनलाईन विक्री औषधांची बंद करा आणि जे काही इथे व्यावसायिक आहेत, महिला व्यावसायिक आहेत, जेंट्स व्यावसायिक आहेत, लोकल जी लोक आहेत त्यांना सहकार्य करा. शेजारी आपण मेडिकल असतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. आमचे हृदय सम्राट जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी कालच एक माहिती दिली की आज सोन्याचा भाव 1,63,000 झालेला आहे. जर तुम्ही तो ऑनलाईन घेतला तर ₹1,00,000 मिळतो. तर तुम्ही विश्वास ठेवाल का त्या ऑनलाईन सोन्यावरती की ते प्युअर आहे की बनावट आहे? ते सोनं जर आपण घालून मिरवतो त्यापासून काही धोका नाही, परंतु ते औषध आपल्या पोटात जातं, ते किती घातक ठरेल याचा सर्वांनी विचार करा. आणि ही कुठेतरी गंभीर बाब आहे. शासनाने याची दखल घ्यावी ही माझी मनापासून विनंती आहे. केमिस्ट एकता जिंदाबाद.